उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी सुरू आहे। महाराष्ट्र दौऱ्यामध्ये फडणवीस लोकसभेचे 48 मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचं कळतंय। 5 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा असेल। महाराष्ट्रामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। महाराष्ट्रातील 48 जागांच्या महाविजयाची तयारी आम्ही करत असल्याचं भाजपनं म्हटलंय। त्यामुळे आता फडणवीसांनी सुद्धा कंबर कसली आहे। फडणवीसांच्या दौऱ्याला भाजपला लोकसभेमध्ये काही फायदा होणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर आज पंकजा मुंडे बीडमध्ये पाहणीचा दौरा करतायत। मराठा आंदोलनाच्या दरम्यान बीडमध्ये झालेल्या जाळपोळीचा त्या आढावा घेतील। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागलेलं होतं आणि आज दरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आणि संतप्त आंदोलकांनी त्यांचा बंगला आणि गाड्या सुद्धा पेटवून दिल्या। इतरही राजकीय नेत्यांच्या घरावरती, हॉटेलवरती आणि पक्षाच्या कार्यालयाची जाळपोळ करण्यात आली। त्यानंतर बीडमध्ये संचारबंदी लागू होती आणि यानंतर जाळपोळीच्या प्रकरणाची पंकजा मुंडे आता पाहणी करतील। नाशिकमधून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। 20 तारखेपर्यंत सरकारनं बाजू मांडावी अशा सूचना कोर्टानं दिल्यात। नाशिक जिल्ह्यातील धरणामधील पाणी हे जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय तुंगार यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी घेण्यात आली आणि सूचना सुद्धा देण्यात आल्या। त्यावरती 5 डिसेंबरला अंतिम सुनावणी न्यायालयाने निश्चित केलेली आहे। पाणी न सोडण्याची आमदारांची भूमिका दिसते आहे आणि पालकमंत्री दादा भुसेंकडून पाण्याचं फेर नियोजन करण्याची सूचना सुद्धा दिली गेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख निलेश पराडकर यांनी सर्व पदांचा राजीनामा दिलाय। काही लोकांनी त्रास दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। ठाकरे गटाचे नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख आणि माथाडी संघटनेचे अध्यक्ष निलेश पराडकर यांनी ठाकरे गटामधून आपला सर्व पदांचा राजीनामा देणारं पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलंय। शिवसेना पक्ष जिवंत कसा ठेवावा यापेक्षा पक्षामध्ये गळती कशी होईल यावरती अधिक भर आहे आणि मला माझ्या पडत्या काळामध्ये पक्षातील लोकांनी मानसिक त्रास दिला आहे अशी खंतही त्यांनी या पत्रामधून व्यक्त केली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली जाणार असून महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। आता पुन्हा 2% वाढ करण्याचा निर्णय घेतला जातोय। त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी ही आता गोड होणार आहे। याआधी जून महिन्यामध्ये राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता देण्याचं जाहीर केलं। आता यामध्ये 2% वाढ करून तो 44% इतका करण्यात येतोय। या संबंधितला निर्णय आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती मिळते आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आज पुन्हा एकदा ब्लॉक घेतला जाणार आहे। आज दुपारी 2 ते 2:30 या वेळेमध्ये पुण्यावरून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी 2:30 ते 3 या वेळेमध्ये मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही पूर्णतः बंद असेल। मुंबईवरून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळानं दिली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती अनेक ठिकाणी ग्रँटी टाकण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यामुळे वारंवार विशेष ब्लॉक घेतला जातोय। त्यामध्ये आज पुन्हा एकदा अर्ध्या तासांचा हा ब्लॉक घेतला जाणार आहे। वाढत्या वायू प्रदूषणामुळे यंदा दिवाळीमध्ये फक्त 3 तासच आतिषबाजी केली जाणार आहे। मुंबईसह महानगरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हायकोर्टाने निर्बंध घातले आहेत। 7 ते 10 असे 3 तासच फटाके वाजवण्यासाठी परवानगी असेल। मुंबईसारखी स्थिती पुण्यामध्ये सुद्धा आहे। वायू प्रदूषणामुळे खोकला, खवखव, श्वास घेतानाचा त्रास असे अनेक विकार सुरू झाले आहेत। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रदूषण रोखण्यासाठी काहीतरी बंधनं घालावी लागतील असं कोर्टानं म्हटलंय। कोर्टाने स्वतः मुंबईमधल्या प्रदूषणाची दखल घेऊन हे आदेश जारी केले आहेत। सिडकोच्या 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील थकबाकीदारांना सिडकोकडून आता दिलासा देण्यात आलाय। अभय योजनेमध्ये सदनिकांचे हप्ते भरू न शकणाऱ्या अर्जदारांना आता थकीत रक्कम भरण्यासाठी 10 जानेवारीपर्यंतची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे। सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांना 9 सप्टेंबर 2019 ते 21 फेब्रुवारी 2022च्या दरम्यान वाटप पत्र देण्यात आली होती। या वाटप पत्रांमध्ये हप्त्यांचे वेळापत्रक नमूद करण्यात आलं आणि त्यानुसार काही अर्जदारांनी एकूण हप्त्यांपैकी काही हप्त्यांचा भरणा केला तर काहींनी एकाही हप्त्याचा भरणा केलेला नसल्याचं दिसतंय। महाड MIDCतील ब्लू जेट केमिकल कंपनीमध्ये 3 नोव्हेंबरला भीषण आग लागली होती। यामध्ये 11 कामगारांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता सखोल चौकशी होणार आहे। स्थानिक प्रशासनासह संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ कार्यालयांकडून या घटनेच्या सखोल चौकशीची कामं सुरू झाली आहेत। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली जाणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हस्के यांनी चौकशी समितीला याचे आदेश दिले आहेत। ज्या शासकीय विभागांकडून या कंपनीच्या संदर्भात हलगर्जीपणा झाला असेल त्या विभागांमधील अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत।
पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सेक्स रॅकेटमुळे खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. छत्तीसगडवरून आलेल्या प्रेमी युगुलाला डांबून ठेवलेलं आहे. डांबून ठेवलेल्या पीडितेवरती 5 दिवस अत्याचार करण्यात आला. पीडितांच्या पालकांकडून खंडणी वसूल करण्यात आली. इतकंच नाही तर या प्रकरणामध्ये आरपीएफच्या कर्मचाऱ्याचा सुद्धा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी मनसेचे नेते वसंत मोरे आक्रमक झालेले आहेत. मनसेकडून सिद्धार्थ सोसायटीच्या कार्यालयाची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे. भांडणं सोडवणं एखाद्याच्या जीवावरती बेतू शकतं याची प्रचिती आणणारी घटना चंद्रपुरामधल्या बल्लारपुरामध्ये घडली आहे. यामध्ये ललित तोडसाम याला जीव गमवावा लागलाय. शीतल गवई आणि आकांक्षा या 2 महिलांचा पैशांवरून वाद झाला. पैसे परत करत नसल्यामुळे आकांक्षाचा भाऊ चैतन्यने शीतलला जाब विचारला. त्यामुळे शीतलचा पती ऋत्विक आणि चैतन्य यांच्यामध्ये वाद झालेला दिसला. ललित अमोल या दोघांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. ऋतिकची आई आशा हिला याविषयी कळल्याच्या नंतर ती सुद्धा संतापली. तिनं सौराब खान याच्यासह ललित आणि अमोलला काठ्यांनी आणि दगडांनी मारहाण केली आणि यामध्येच ललितचा मृत्यू झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसींना उद्देशून महत्त्वाचं विधान केलंय. भाजप पूर्ण बहुमतामध्ये ओबीसींमुळेच आली आहे. आगामी काळामध्ये ओबीसींना खऱ्या अर्थानं भाजपच न्याय देऊ शकेल असंही मोदींनी म्हटलंय. यही मैदान है जितने आदेश दिया था आप लोगों ने, और जब पूर्ण बहुमत बीजेपी को मिला और देश में पूर्ण बहुमत वाली सरकार का पहला ओबीसी प्रधानमंत्री बनाने का आपने मुझे अवसर देकर के। नितीश कुमारांच्या विधानानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभेमध्ये सेक्स एज्युकेशनवरती बोलताना नितीश कुमार यांची जीभ घसरली आहे. पढ़ लेगी लड़की और वो जब शादी होगा लड़का लड़की में, तो जो पुरुष है वो तो रोज रात में जो सदिया होता है उसके साथ करता है ना, तो उसी बिहारमध्ये आरक्षणावरील मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल विधानसभेमध्ये मांडला. आरक्षणाची मर्यादा 50% वरून 65% करण्याचा हा प्रस्ताव ठेवलाय. ईडब्ल्यूएस आरक्षणासह ही मर्यादा 75% जाऊ शकते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रस्ताव आणून नितीश कुमार नवी खेळी खेळण्याच्या तयारीत दिसतायत. आर्थिक मागासवर्गीयांना आधीच 10% आरक्षण मिळत असल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला तर राज्यामधलं आरक्षण 75% जाईल असंही नितीश कुमारांनी म्हटलंय. त्यांच्या या घोषणेला भाजपनं सुद्धा समर्थन दिलंय. ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती द्विशतकाच्या बळावरती ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 3 विकेट्सनं पराभव केलाय. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या विरोधामध्ये होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाने 8 सामन्यामध्ये 6 विजयाची नोंद केली आहे. सेमीफायनलचं तिकीट सुद्धा मिळवलंय. ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमधील सामना कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावरती होण्याची शक्यता आहे.